गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता सकाळचे इथे 9 वाजलेत. आज माझं सगळं लवकर आवरलेलं. सकाळी सकाळी उठून झाडलोट वगैरे केलेली आणि आज अंघोळ करून बसली आहे. अंघोळ केल्यानंतर अजिबात मी आता इकडे तिकडे काही न करता डायरेक्ट इथे गॅलरीमध्ये आले, कारण ना मला झाडांना पाणी घालायचं आहे. आता सध्या खूप उन्हाळा आहे आणि त्याचबरोबर आता सध्या पाण्याची टंचाई पण निर्माण झाली. त्यामुळे माझं झाडांकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं, म्हणजे संध्याकाळी मी पाणी घालत नव्हती. त्यामुळे आता आज ठरवलं की सकाळी पाणी घालूया. आता जेवढं आहे तेवढं एक टबभर तरी आपल्याला पाणी घालायला पाहिजे आणि रात्री बघू आता पाणी येईल तेव्हा थोडंसं संध्याकाळी पण देण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण झाडं माझी खूप कोमेजल्यासारखी झालेली आहे. तर आता पाणी वगैरे देऊन झालं आणि आता इथे मी आली आहे स्किन केअर करायला. छान वाटतं स्किन केअर केल्यानंतर. थोडंसं मॉइश्चरायझर लावायचं आणि सनस्क्रीन लावायची आणि त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा मेकअप पण करू शकता. आता इथे मी मेकअप वगैरे काही करणार नाही. आता फक्त मी लिप बाम लावणार आहे आणि त्यानंतर टिकली, बस एवढंच करणार आहे मी. जास्त वेगळं काही करणार नाही, कारण मला बाहेर वगैरे काही जायचं नाही. बाहेर जायचं असेल तरच मग मी थोडाफार मेकअप करत असते, अदरवाईज नाही. लिपस्टिक मात्र मला खूप आवडते, पण आता मी लिप बामच वापरते. तर चला, आता माझं स्किन केअर पण झालेलं आहे आणि आता मला लगेच स्वयंपाकाच्या नादाला लागायचं आहे, कारण स्वयंपाक जेवढं लवकर होईल ना थोडं बरं आहे. आणि सध्या कसं पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे आता मी असं ठरवलं की संध्याकाळचा स्वयंपाक पण आता सकाळीच करून घ्यायचा. आता इथे माझी गवार निवडायची बाकी होती, तर इथे मी गवार निवडायला घेतले. आता सध्या माझा आणि केतूचाच स्वयंपाक करायचा आहे, कारण माझ्यासाठी आणि केतूसाठी स्वयंपाक करायचा आहे म्हणून थोडीशीच गवार घेतली होती. आता ती निवडून घेते. ॲक्च्युली हे निवडायची कामं आपल्याला संध्याकाळी रात्री करायची असतात, पण माझ्याकडून होतच नाही हे. आता गवार निवडायला केतूला बोलवलं तर ते तासभर लावेल, म्हणून म्हटलं जाऊ दे आपणच करूया. म्हणून आता इथे गवार निवडून भेंडीची भाजी पण मला आजच करायची आहे, कारण ती परवा आणली होती आणि आता जर का अजून लेट केलं तर ती शिळी होऊन जाईल. त्यामुळे हे तर गवार निवडून झालेली आहे आणि भेंडी चिरून झाले. तर गवार आणि भेंडीची मी आता भाजी करून घेते पटकन. मी भेंडीची भाजी करायला घेतली आहे. ॲक्च्युली मी आणि केतूच खाणार आहे, त्यामुळे इथे मी अर्धा पाव भेंडी आणि अर्धा पाव गवार घेतलेले आहे. तर दोन्ही भाज्या मी आत्ताच करून घेणार आहे, कारण काय तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे दोन्ही टाईमचा स्वयंपाक पण मी सकाळीच करणार आहे. आणि भांडी जी काय आहेत ती मला जेवढी लागतात तेवढीच मी आता जस्ट भांडी घासते आणि जी मला लागत नाही ती मी बाजूला ठेवते आणि मग सगळे एकत्र मी जेव्हा पाणी येईल तेव्हाच घासणार आहे. तर असं माझं सध्याचं नियोजन चालू आहे की सकाळी स्वयंपाक करून टाकायचं, संध्याकाळचं आणि सकाळचं, आणि जेवढी भांडी लागतात तेवढीच घासायची आणि बाकीची सगळी जेव्हा पाणी येईल तेव्हा घासणार आहे. तर अशी काही काटकसर चालू आहे पाण्यामुळे. तर चला, स्वयंपाक एकदा केला की मग रात्री परत मला दुसरी भांडी घासून मला ते करायची गरज नाही लागणार. वेदांचा पण स्वयंपाक आता मी करून घेणार आहे रात्रीचा पण. हे झाल्यानंतर आता इथे मी गवार पण करते. आता त्याच कढईमध्ये गवारीची पण भाजी करून घेते मी. फायनली इथे गवारीची रस्सा भाजी पण रेडी झालेली आहे आणि आता इथे मी कुकर लावायला घेतलेला आहे. त्याचं कुकर लावलेला आहे आणि इथे दूध तापवायला ठेवलं आहे. माझी कणिक पण मळून झालेली आहे. तर पटपट आता स्वयंपाक आवरून घेते. ते फायनली माझ्या चपात्या पण लाटून झालेल्या आहेत आणि इथे आमरस बनवलं आहे माझ्यासाठी. तर चला, आता इथे मी माझ्यासाठी जेवायला वाढून घेतलं आहे. केतूला ऑलरेडी दिलेलं आहे. इथे मी गवाराची रस्सा भाजी बनवली आहे, आमरस बनवले आणि चपाती. तर चला पटकन जेवून घेते. त्यात बघू शकता 1 वाजलेले आहेत. तर आता 1 वाजलेत आणि माझं आणि केतूचं जेवण पण झालेलं आहे आणि आता किचनमध्ये काही काम नाही आहे. त्यामुळे आता मी आली आहे बेडरूममध्ये, कारण बेडरूममध्ये भरपूर असे कपडे आहेत, त्याच्या घड्या पण घालायचे आहेत. आणि केतू काय करते बघा, मॅडम जेवण झाल्यानंतर आंबा खात असते. त्याला आमरस अजिबात आवडत नाही, हा ना? का नाही आवडत आमरस तुला? समजत नाही. आजकालच्या मुलांना चपातीसोबत आमरस खायला आवडत नाही, परत चपातीसोबत गुलाबजामुन खायला आवडत नाही, श्रीखंड खायला आवडत नाही. हे सगळ्या गोष्टी गोड पदार्थ त्यांना फक्त नुसते खायला आवडतात. आमच्या वेळी असं नव्हतं. आम्ही ह्या सगळ्या पदार्थांना चपातीसोबतच खायचो. गुलाबजामुन, श्रीखंड अजूनही आम्ही तसंच खातो आहे. गुलाबजामुन काय मी नुसता अशी खाऊ शकत नाही. गुलाबजामुन पण मी नुसता नाही खात, चपातीसोबतच खाते. कधीतरी एखादा गुलाबजामुन खाऊ शकते, पण बऱ्यापैकी चपातीसोबतच आम्ही हे सगळे पदार्थ खातो. पण आजकालच्या मुलांना ही सवयच नाही आणि त्यांना आवडत पण नाही चपातीसोबत काही खायला. असं सगळीकडेच झालं आहे का माहिती नाही मला, पण आमच्या घरात तर हीच परिस्थिती आहे. तर चला, आता मी कपड्यांच्या घड्या घालते. तुम्ही बघू शकता स्टँडवरती भरपूर कपडे आहेत
ॲक्च्युली हा स्टँड मला काढायचा आहे आणि गॅलरीमध्येच कपड्यांचं स्टँड लावून घ्यायचं आहे, म्हणजे वरती जो मिळतो आजकाल, काय म्हणतात त्याला माहिती नाही. आता मी ते बघते आता बाहेर जाऊन कुठे आहे का, काय म्हणतात त्याला, का तू माहिती काय, पुलिट. ओके, त्याला पुलिट सिस्टीम असं बोलतात. म्हणजे त्याच्यावरती आपले कपडे वाळत टाकू शकतो आपण. तर ते बघायचं आहे. आणि हे स्टँडचा पसारा खूप होतो, आवडत पण नाही. आणि बघावं तेव्हा कपडे ह्याच्यावरती कोण ना कोण टांगून ठेवलेले असतात. त्यामुळे चला आता पहिले सुकलेल्या कपड्यांच्या घड्या वगैरे मी घालून घेते. आता मी घड्या घालायला घेतलेला आहे. आणि आता जस्ट आमच्याकडे लाईट गेलेले आहेत आणि केतू मॅडम बसलेला. अगं लाईट गेले आता. आणि आता अभ्यास करतेस ना? होय, अभ्यास करते. अभ्यासाला सुरुवात करते मॅडम आमच्या. बाय द वे, मागच्या संडेला मी मनीषाकडे गेली होती, बहिणीकडे माझ्या. आणि शानूचे 11वीचे बुक्स वगैरे तिच्याकडे होते कॉमर्सचे, त्यासाठी मग मी तिच्याकडूनच बुक वगैरे घेऊन आली. आणि आता केतू अभ्यासाला सुरुवात करणार आहे. ती पण बोर झाली, आता बरेच दिवस झाले सुट्टी आहे, अजून कॉलेज काही सुरू नाही झालं. त्यामुळे तिचा असा विचार आहे की अभ्यास करायला सुरुवात करूया. रेग्युलर नाही पण थोडा थोडा अभ्यास करायला सुरुवात करते ती. तर आता इथे कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत माझ्या. आणि आता सगळ्यांचे कपडे आता त्यांच्या कपाटात ठेवून द्यायचे आहेत मला. आणि आता मी जरा थोडा वेळ विश्रांती घेणार आहे, कारण मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि काम पण माझी बऱ्यापैकी झालेले आहे. तर आता मी थोडीशी वामकुक्षी घेणार आहे आणि नंतर आपण भेटूया. गुड इव्हनिंग. आता 6:45 झालेत आणि आज मी बराच लेट चहा बनवलेला आहे, ते बघू शकता. मस्त दुपारी झोप वगैरे काढली आणि जरा थोडा वेळ निवांत बसली होती. आणि म्हटलं आता जरा शूटला सुरुवात करूया, म्हणून आता जस्ट चहा पण बनवला आणि शूट घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि बसली आता गॅलरीमध्ये. की तू काय म्हणते, की तू मॅडम पण आले गॅलरीमध्ये. तर चला आता मी चहा घेते. मस्त वातावरण आहे. काय तुम्हाला दाखवते. आत्ता 6:45 झालेत आणि आकाशामध्ये मस्त असा हाफ मून दिसतोय. आता तुम्हाला दाखवते आकाशामध्ये मस्त बारीकशी चंद्रकोर आहे. हे बघा, एकदम लांब आहे. आता दिसते तुम्हाला. कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित कॅप्चर झालं की नाही माहिती नाही, पण साध्या डोळ्यांनी एकदम स्पष्ट दिसते ती चंद्रकोर. खूप छान सुंदर दिसते, बघायला मस्त वाटते आकाशामध्ये. तर चला, चहा वगैरे झाला आहे माझा. आता चहा पिऊन झाला आहे माझा. आता संध्याकाळची कामं तर काही जास्त नाही आहे. वेदांचा फक्त आता मला पनीर बनवायचं आहे, बाकी काही बनवायचं नाही स्वयंपाक वगैरे. आता फक्त मला पाणी वगैरे भरायचं आहे आणि पाण्याच्या रिलेटेड जी काही कामं आहेत ती कामं करून दे. आता रात्रीचे 8:45 झालेले आहेत आणि 8ला पाणी वगैरे आलं. पाणी जेवढं आलं तेवढं भरलेलं आहे. आणि आता स्वयंपाक तर काही करायचा नव्हता, कुरडई तळली. तर बघू शकता सकाळीच बनवलेली गवारी आहे आणि दुपारी डाळ बनवलेली, भात, चपाती आणि पापड. आता मी जस्ट कुरडई तळलेली आहे. तर आता पटकन जेवून घेते. आणि केतू खाली गेलेली आहे, त्यामुळे ती काय आता लवकर येणार नाही. 9:30 9:45 तर तिला होतीलच यायला. त्यामुळे आता मी जेवते, कारण मला लेट करायचं नाही आहे. तर स्टे ट्यून. मॅडम आमच्या आलेल्या आहेत आणि घड्यात किती वाजलेत बघा. काल या टायमिंगला आपण खाली खेळायला गेलेलो, जेवून बसलेलो, खाली बॅडमिंटन खेळायला गेलेलो आणि या मॅडम अजून आल्या नाही. तर मी जेवली तुझ्या अगोदरच. 8ला नाही गेली, 9ला गेली. असं कसं? पाणी आलं. 9ला नाही गेलीस तू? पाणी आलेलं तू होती तेव्हा. 8:30ला पण नाही गेलेलीस, 8ला गेलेलीस. 8:20 तर झालेले. 8:17 मी खाली गेल्या बघितलेलं. पाणी आलेलं ते होती घरात. 17 मला फक्त सांग, पाणी चालू होतं तेव्हा तेव्हा? घरी होती. 8 नाही, 8च्या अगोदरच तू गेलेलीस. मला आठवतं ना, 8:17ला गेली. व्हेरी गुड. आवरा आता. बघितलं कशी करते. कधीची गेलेली आहे, 7:45ला गेली होती आणि बोलते 8 नंतर गेली, 8:30 नंतर गेली. थापा मारते नसते. त्या जवळजवळ 10 वाजले तरी अजून आली नाही.
आता एवढा वेळ हिच्यासाठी जेवायला बसायचं म्हणजे ॲसिडिटी व्हायची कोणाला तरी. तर आता मी आली आहे गॅलरीमध्ये. मस्त हवा सुटलेली आहे आणि माझं, केतूचं आणि वेदांचं, आमच्या तिघांचं जेवण वगैरे झालेलं आहे. बाय द वे तुम्हाला सांगायचं राहिलं, महेश गुरव गेलेले आहेत दत्तधाम यात्रेला. मंगळवारी गेलेले आहेत 16 तारखेला आणि ही ट्रिप त्यांची जवळजवळ 10 ते 12 दिवस आहे आणि त्यामुळे आता ते डायरेक्ट 28-29 तारखेपर्यंत घरी येतील. धाम यात्रेला त्यांच्यासोबत माझे सासू सासरे पण आहेत आणि मला पण ते बोलत होते 10 ते 12 दिवसाची ही ट्रिप असल्यामुळे मी वेदांत आणि केतूला असं काही एकटं सोडू शकत नव्हती. त्यामुळे मग माझं काही जाणं झालं नाही. बघू जेव्हा माझं योग असेल तेव्हा मी नक्की जाईन. तर असं काय आहे. त्यामुळे सध्या महेश आता आपल्या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत. ते फोन वगैरे करतात, व्हिडिओ कॉल वगैरे करतात. तर छान चालली आहे त्यांची यात्रा. तर मजा झाली आहे त्यांची मस्तपैकी. आणि चला मग आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.